टाकतो आणि भाजीमध्ये मसाला टाकतो, तसं काय आहे ते. 5,000 वाला, 2,000 वाला जिओचा. हा मित्रांनो, गुड मॉर्निंग. बेसना सर्वजण. मित्रांनो आता जस्ट उठलेलो आहे आणि बघा हे आमच्या घरामध्ये बैल आहेत, हे बघा बसलेले आहेत आणि हे दर दिवशी या लागतात चारण्यासाठी. आणि आता बघा मी जेव्हा उठलेलो आहे तर मी तर नाही नेऊ शकत, कारण की मला जायचं आहे जवाहरला. तुम्हाला मी सांगू पण शकत नाही. आपले खूप आळशी माणूस ना, मी ऐकेल तर लगेच सांगणार अरे राजभाई आळशी माणूस. हे आमच्या घरामध्ये म्हणजे गवत म्हणजे पेंडा आहे. पेंडा हा बघा असे प्रकारे आहे. आणि इथे लहान लहान कुत्रे असतात, परंतु आता कुत्रे गेलेले आहेत, कुठे गेलेत माहीत नाही. काय पाहिजे आंबा. खालती प्लास्टर चालू आहे बघा. हे इथे माल कालवायचे चालू आहेत. काय रे बघायला पण तयार नाही. माल कालवत आहे सा. हे बघा इथे मी गाडी लावत आहे आणि वरतून पाणी पडतंय म्हणजे गाडी वरतीच. इकडनं पूर्णपणे प्लास्टर झालेला आहे. हे बघा सर्व झालेलं आहे, फक्त तिकडनं थोडा बाकी होता. आज ते फायनल होणार आहे. मजा आज काय अजय बेस ना. हे आपले मिस्त्री आहेत, आहे दादा आणि त्याचे बाबा आहेत. म्हणजे त्यांनीच आपलं काम केलेलं आहे सर्व प्लास्टर घराचं. एक नंबर प्लास्टर आहे, खतरनाक. बघा काय थंडा पेत आहे ना. आपल्याकडं हा ब्रँड आहे ना. दे थंडा. बस सकाळ सकाळी थंडा पिऊया, कारण की आमच्याकडे हा ब्रँड आहे. सध्या बाहेरचे लोक थंडा पेत नाही, काळा थंडा आहे ना, आणि याच्याने काळा माणूस पडत आहे. ऐक ना, सर्व उतारा चेंज झालाय तुझा. म्हणजे माल कालून पाहिजे कसा. हा ना. पण एक विचारू, हे बघ ना मिस्त्री आतमध्ये काम करत आहे अडचणीत. हे कसं काय करत असतील एवढं. पण त्या तुला पण माहित नाही एवढे अडचण पाहिजे. बघ ना किती अडचण आहे. हे अडचण ना, अडचण पूर्ण अडचणच आहेत, तरी सुद्धा ते काम करत आहेत. आणि तुम्हाला तर माहित आहे मिस्त्री कोण आहेत, वनवासीचे अजय दास आहेत. परंतु इथून तर दिसणार पण नाही, आतमध्ये आहेत. हे बघा काय दादा खूप अडचण होत आहे ना. हे बघा गावामध्ये तर कोणीच दिसत नाही. आमच्या घरावरती माणसं आहेत ना, तेवढीच दिसत आहे, दुसरा कोणीच दिसत नाही गावामध्ये. आणि कुत्री बघा लहान लहान, ते आपल्या मागाच येतात. हे बघा अजून हे इकडं यो, मी बोलावलं की लगेच येऊन जातात समोर. आणि बाकीचे आपल्या घरामध्ये पाहिले म्हणजे आमच्या घरामध्येच असतात ना ते, कारण की दुसरं माणूस तर त्याला लहान लहान कुत्र्यांना मारत असतील ना त्याच्याकरता. आणि आपण तर कधीच कुत्र्यांना मारत नाही, सर्वाला लाडच करतोय. काय रे चाललास का नांगर फिरण्यासाठी. हां कसं हसत ना. तर चला आपण पण आता निघूया, जरा आपल्याला पण जायचं आहे जव्हार साईड. आपल्याला गाडी फिरायला खूप अडचण होत आहे, कारण की काही दिवसांनी आता इथे भात लावणार म्हणजे शेती करणार असं. आणि आपल्याला हे जागेवरती गाडी फिरवावं लागते नंतर. चला निघूया. आज सोबत आपल्या कोणी आहे, कदाचित कोणी भेटलं तर. काय रे आता जस्ट मी निघणार होतो जव्हारला, परंतु बघा रवींद्र साहेब आपल्या घरी आलेले आहेत. आणि नसीब का ते आले आपल्या सोबतीला. जात होते का इथेच आले होते. इथेच ना. चल मग जायचं, जव्हार जात आहे. मला माहीत आहे तुला पण काम असेल जव्हारला, त्याच्याकरता तू मला फोन केला होतास. मला वाटलं नाही येणार, तर खरंच आलास. हां ना. बरोबर चल बस, ड्रायव्हर असतो मीच. गाडी बघ ना किती खराब झालेला आहे. काय सांगत आहेस. काहीतरी मला दावत होता इंस्टाला ना. दाखव पाहू दे ना. काय अरे ये तो जमीन आसमान का फर्क है.
वाह क्या बात है, क्या चीज़ दिखाया आपने। अभी बारिश चालू है और मौसम के साथ ऐसी चीज़ दिखाई, हमें लगी प्यास। ये देखो अभी पेरे स्प्राईट. आता इंस्टाला तो पाहत होता, मस्त रील्स आले होते समोर. ते जणांना वाटेल अरे असे रील्स बघता, परंतु काय आपण माणूसच आहेत ना, आपल्याला तर आवडणार ना सर्व गोष्टी, तर सांगू शकत नाही कमाल नाही आवडणार. हे बघा साहेब तर पाहत आहे इंस्टाग्राम, आपल्या जवळ तर इंस्टाग्राम नाही आहे, परंतु आज मी एक नवीन अकाउंट ओपन केलेलं आहे, म्हणजे संदीप भोगाडे नावाने. आपले चॅनल तर नाही राहत परंतु ओपन केलंय, काय करणार बघा आहे ना. लोक सांगतात नवीन मोबाईल घेऊन टाक त्याच्यामध्ये चॅनल राहील, तर हा बघा नवीन मोबाईल घेतला म्हणजे 26-27 हजाराचा, परंतु याच्यामध्ये पण चॅनल नाही टिकत. लोक सांगतात आयफोन असला पाहिजे, मग आयफोन तर स्ट्रिक असतो, मग आयफोन पण घेतला, आयफोन मध्ये पण चॅनल नाही टिकत. लोक सांगतात सॅमसंग अल्ट्रा पाहिजे, अल्ट्रा पण आहे, हा व्हिडिओ शूट करत आहे तो, मग त्याच्यामध्ये पण नाही राहा. मग घ्यायचा तरी कोणता मोबाईल, 5,000 वाला, 2,000 वाला, जिओचा, जाम दे जे काय असेल ते. काय बोललो तर वाईट वाटतं लोकांना, पण कॉलर चाट करतो पैकी स्प्राईट पेत आहे. मग असे आम्ही पिलं थम्सअप, नाता पेत आहे स्प्राईट, मनापासून नाही पेत. आपल्याला कोणा दिलं मित्रांनी. इथे 10-12 जण आले होते, त्यांनी सांगितलं का राजेश भाई थम्सअप पेत आहे का, म्हटलं नको थम्सअप, दुसरा कोणता थंड असेल तर द्या. तर सांगत आहेत का मग स्प्राईट आहे, मग ठीक आहे मग तो तर द्या. डळ्यामध्ये कचरा टाकाय दिलं. आम्ही जवाहरमध्ये आलेलो आहेत आणि पाऊस खूप सारा चालू आहे आणि कधी थांबेल हे माहीतच नाही, कारण की आपल्याला न्यायचा इथून खत. आपण शेती करतो तर खत लागतंच, म्हणजे गावठी पद्धतीने आपण बोलतोय त्याच्यावर काहीतरी गावठी पद्धतीने सांगतो ना, भाजी टाकतो आणि भाजीमध्ये मसाला टाकतो, तसं काय आहे ते बाकीच्या समजणार का नाही आपण नाही माहिती, परंतु तुम्हाला सांगत आहे ना. तर बेस ना सर्वजण. जेव्हा खूप सारा पाऊस होता त्याच्याकरता आम्ही उतरलो पण नाही गाडीतून. बघा घरी आलो घरी पण चालू पण भरमसाठ. हा बघा गाडीवर किती पडत आहे, हा बघा पण जमलं नाही आणि काही घ्यायला पण जमलं नाही, त्याच्याकडे डायरेक्टच घरी चालू. आपल्या ब्लॉगमध्ये तर काहीच इंटरेस्ट तर नाही आहे, आता तर दुसऱ्याला मी कसं सांगणार का हे व्हिडिओमध्ये काहीच जमलं आहे. बघा तुम्हाला वाटत असेल तर सपोर्ट करा, नाही केलं तर काय सांगू, पण करा. असं वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाटलं तर व्हिडिओला लाईक करा. चला बाय, उद्याला भेटूया.